अंबरनाथमध्ये गावठी पिस्तुलासह तरुणाला बेड्या। डीएमसी कंपनी भागात पिस्तूल विकण्यासाठी आला होता तरुण। अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी सापळा रचून केली अटक। 40 गावात आमदार मंगेश चव्हाणांच्या गावातच पिण्याच्या पाण्याची समस्या। नागरिकांना 20 ते 25 दिवसानंतर पाणी पुरवठा। ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त। जळगावात दुचाकीवरील 2 चोरट्यांकडून वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न। महावीर कॉलनी परिसरातली घटना। चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वसई वाहतूक पोलिसांच्या रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे धावणाऱ्या रिक्षांवर मोठी कारवाई। ना परमिट, ना बॅच, ना लायसन्स, अपुरी कागदपत्र असलेल्यांवर धडक कारवाई। अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम। शेतकरी हतबल। पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी। गोंदियात ढगाळ वातावरणानं रब्बी धोक्यात। गहू, हरभरा, तुरीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी संकटात। धुळ्यात रासायनिक खतांच्या किमतीत 50 ते 350 रुपयांची वाढ। शेतीमालाला भाव मिळत नसताना आर्थिक भार कसा झेपणार? शेतकऱ्यांसमोर सवाल। जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर तालुक्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। उत्पन्नात घट होण्याची शक्यता वाढल्यानं शेतकरी चिंतेत। देशभरात 38 लाख टन सोयाबीनची कवडीमोल भावात विक्री। शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 रुपयांचा फटका। शेततळ्यात विषारी औषध टाकल्यानं माढ्यातील लोंढेवाडीच्या शेतकऱ्याच्या शेततळ्यातील माशांचा मृत्यू। 3 लाखांचं आर्थिक नुकसान। माढ्याच्या उपळवट्टे गावातील शेतकऱ्याची बोकड पालनातून कोट्यावधींची उलाढाल। बाळासाहेब घाडगे 1000 बोकड पालनातून महिन्याकाठी कमावतात 4 लाख रुपये।